आता थेट जाऊयात चंद्रशेखर बावनकुळे बोलतात तिथे. कलेक्टर कार्यालय, सर्व कमिशनर कार्यालयामध्ये लोक अदालती होतील आणि ज्या वर्षानुवर्ष केसेस चालू आहेत त्या केसेसचा निपटारा होईल. मला विश्वास आहे ज्या पद्धतीचा शासन निर्णय आम्ही केला आहे, या शासन निर्णयाचं तंतोतंत पालन केलं आमच्या अधिकाऱ्यांनी, तर निश्चितपणे या राज्यातल्या 50% केसेस या समझोता करून निकाली काढू शकतो, असं अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या अभियानामध्ये ज्यांच्या केसेस तहसीलदारकडे, प्रांताकडे, एसडीओकडे, कलेक्टरकडे सुरू आहेत, वाद सुरू आहे जमिनीचे, हे वाद लोक अदालतीच्या माध्यमातून सोडवण्याकरता जनतेने सुद्धा पुढाकार घ्यावा. आमचे अधिकारी त्या ठिकाणी पुढाकार घेतील. निश्चितपणे हे अभियान आम्ही सक्सेसफुली पूर्ण करू. चाकण मधले जवळपास 20 उद्योग स्थलांतरित झाले, त्यावरून शरद पवार यांनी टीका केलेली आहे. उद्योग बाहेर जात आहे, सुविधा मिळत नाही, अशा प्रकारची टीका त्यांनी केली. हे माननीय उद्योग मंत्री यांनी यामुळे पुढाकार घेतला आहे आणि पुढाकार घेऊन या सर्व चाकणमधल्या एमआयडीसी चाकण म्हणून वापस जाऊ नये, कारण तिथे रस्त्याचा एक मुख्य समस्या होती. माननीय नितीन गडकरी साहेबांनी तिथे पुणे चाकण हा जो रस्ता आहे त्याकरता या ठिकाणी भरीव तरतूद केली आहे. मला वाटतं बाकीच्याही फॅसिलिटी ज्या आहे आणि गरज पडली तर शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. राहुल गांधींनी संदीप दीक्षित यांना एका कार्यक्रमात मिठी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली. व्यंगात्मक ती टीका होती की ज्या प्रकारे मेलिन यांच्यासोबत त्या भेटीगाठी झाल्या. ते राहुल गांधीला आता काही धंदा उरला नाही, व्यंग करतील. व्यंग करणारे लोक फार काही टिकत नाही. शेवटी व्यंग करून कधी माणसं मोठे होत नाही. राहुल गांधीकडे आता व्यंग केल्याशिवाय पर्याय नाही. अॅग्री स्ट्राईकमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांची नावं नाही आहे. ती नावं येण्यासंदर्भात काय प्रयत्न? काल मी जमाबंदी आयुक्ताकडे स्वतः गेलो होतो. त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला. राज्यामध्ये 2,31,000 शेतकरी असे ज्यांच्या नावावर 7/12 नाहीये. जमीन कसतात पण 7/12 नाही. मग ते आदिवासी भागातले शेतकरी आहे, कोकणातले शेतकरी आहे, काही आकारपडची शेतकरी आहे, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेले इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, 7/12 झाला नाही. या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला 2,31,000 मधून. आता 1,60,000 लोक राहिले आहेत. त्यांच्याही पुढच्या 1 महिन्यामध्ये काही ना काही मार्ग काढून काही ठिकाणी कायदे बदलाची गरज आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या नियम आहे, अटी आहेत. जसं पालघर ठाणेमध्ये वर्कर्स आहे लिहिलेलं, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कबुलतदार लिहिलेला आहे, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी निजामाच्या जमिनी आहेत, नंदुरबारमध्ये जहागीरदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम आहे, देशमुख इनाम आहे. या ठिकाणी असे अनेक वतन आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कायद्याचा बदल करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जे कसतात त्यांना परत मिळणे याकरता शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका. कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही. जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार. संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांचा म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचा सैतानी गृहमंत्री म्हणून असा उल्लेख केला आहे. मिठ्या मारून देशाचं परराष्ट्र धोरण ठरत नाही असा देखील उल्लेख करून पंतप्रधानांवर टीका केली. नाही, असं आहे की अशा पद्धतीच्या टीका करून काही मिळणार नाही. आमचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. संजय राऊत यांचं बोलणं कुणी सिरियस घेत नाही. त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर आपण अशी टीका केली पाहिजे ज्या टीकेला अर्थ आहे. गेल्या 10-12 दिवसात विदर्भात आणि महाराष्ट्रात ओबीसी संघटना आक्रमक आहे. तुमच्यावर जी टीका केली जात आहे जरांगे पाटील यांच्याकडून, त्यामुळे आक्रमक आहे, निवेदनं देत आहे, आंदोलन होत आहे, रस्त्यावर उतरत आहे ओबीसी समाज. मी कालच सांगितलं आहे, आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही. पण ओबीसी संघटनांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की रस्त्यावरचे वाद, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलन करून
या राज्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडवणे हे काही योग्य नाही. समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही. हे महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही. आणि त्यामुळं मला वाटतं अशा कुठल्याही ओबीसी समाजाच्या संघटनेनी कुठलेही आंदोलन मोर्चे करू नये. मनोज जरांगे वारंवार तुमच्यावर टीका करतात, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक खतखत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ठरवून तुमच्यावर लक्ष केलं जातं. मी कालच सांगितलं की पूर्ण भूमिका काल मांडलेली आहे. त्यामुळे रोज रोज या विषयावर बोलणं काही उचित ठरणार नाही. नाही, एक प्रश्न असा, रवींद्र चव्हाण नागपुरात आले होते, नागपूरच्या आसपासही त्यांनी प्रवास केला. या सगळ्या याच्यामध्ये सोशल मीडियावरती पक्षानं पुढे राहिलं पाहिजे. झेन जी असेल, रील्स असेल, अल्गोरिदम जे सोशल मीडियाचं ते वाढवलं पाहिजे, सल्ला रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिला. योग्य सल्ला दिला आहे. तुमच्या वेळेस सुरू झालं होतं. योग्य सूर दिला आहे की योग्य सल्ला दिला आहे माननीय अध्यक्षांनी, आणि त्या अध्यक्षांनी दिलेल्या सल्ल्याचं आम्ही सर्व पालन करू. जळगाव जिल्हा दूधसंघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचे भाषण जे आहे ते चर्चेत आहे. ते म्हणाले की मी गोळा जर राहिलो असतो भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं. भाजप सेना युती मागच्या 30 वर्षापासून आहे. भाजपने शिवसेनेला, शिवसेनेने भाजपला भावासारखं सांभाळलेलं आहे. आणि त्यामुळं असं वक्तव्य काही मला वाटतं कुठल्या उद्देशाने केलं मला माहिती नाही, पण ठीक आहे, चर्चा करील त्यांच्याशी. सर 10,000 फ्लॅट नागपूरमध्ये असे आहे, त्या 10,000 पैकी काही फ्लॅट स्कीम अशा आहे जिथे एक मजला हा एसी रूम साठी बांधलाय, काही ठिकाणी लिफ्टचं व्हायलेशन आहे. या 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री होत नाही. तुम्ही आदेश दिले की 4 महिन्यामध्ये याचा निकाल कसा लागणार? 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री कशी होणार? नागपूर शहर जिल्ह्यामध्ये 3,940 इमारती अशा ज्या पुरशी नाहीये. फक्त बिल्डर्सनी नकाशा मंजूर केला, पण नंतर मात्र सर्व नियमाचं उल्लंघन केलं. रेरा ऍक्टचं उल्लंघन केलं, नगरपालिका ऍक्टचं उल्लंघन केलं, महानगरपालिका त्या ठिकाणी UDCPRचं उल्लंघन केलं, DP प्लानचं उल्लंघन केलं, अव्वाच्या सव्वा या ठिकाणी डेव्हिएशन केले. त्यामुळं माननीय नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. पण मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, ज्यांनी लोकांना फसवलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. छोटे मोठे डेव्हिएशन असतील ते आम्ही दूर करू. आम्ही काही बिल्डरला त्रास देत नाही, पण याचा अर्थ नागपूरला उद्ध्वस्त करणे योग्य नाही. ज्या पद्धतीच्या नागपूरमध्ये पूर येतोय, पुराणी होतोय, हे अव्वाच्या सव्वा जे चुकीचे बांधकाम झाले. आम्ही रस्त्याचं नियोजन केलं, पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं, गटर लाईनचं नियोजन केलं, पण या अशा बिल्डिंग बांधलेल्या आहेत ज्यामुळे सारं नियोजन बिघडलं. आज नागपूरला पुराणी का होत आहे? त्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी अनाधिकृतपणे 4-4 हजार इमारती त्यात राहणारे कितीतरी फ्लॅट धारक ज्यांनी रजिस्ट्री करून घेतली आहे किंवा ज्यांची रजिस्ट्री झाली नाहीये, त्यांचं काय? नागपूरचं काय? नागपूरचं त्या ठिकाणी पूर्णच उद्ध्वस्त व्हायला निघालाय. आणि त्यामुळं असं काही चालणार नाही नागपूरमध्ये. या ठिकाणची अशी दादागिरी आम्ही खपून घेणार नाही. या ठिकाणी सर्व बिल्डरला माझी सूचना आहे, 3 महिन्याच्या आतमध्ये सर्व बिल्डरनी जे काही डेव्हिएशन केले असतील, जे काही चुका केल्या असतील त्या चुका दुरुस्त करा, गोष्टी घ्या, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घ्या आणि या ठिकाणी आपला रजिस्टर करा. यानंतर आम्ही कायदाही आणतोय की अग्रीमेंट टू सेल करताना केवळ 75% 80% रक्कम तुम्हाला घेता येईल, 20% पुन्हा त्या ठिकाणी अंतिम रजिस्ट्रीसाठी आम्ही बोलवू. आम्ही कायद्यात बदल करतोय, रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये बदल करतोय. रजिस्ट्री करून द्यायची, मग ते घर बांधलं की नाही बांधलं, फ्लॅट बांधला की नाही बांधला, हे काही योग्य नाही. या राज्यामध्ये असं चालणार नाही. ज्यांनी अनाधिकृत बांधकामं केले, ज्यांनी अवैध बिल्डिंग बांधल्या, एक त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, नाहीतर या ठिकाणी बिल्डरवर कडक कारवाई करावी लागेल. भाजप नेहमी म्हणतं की आमचा DNA ओबीसीचा आहे. तुम्ही ओबीसी कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहे. जरांगेचं जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे मनात ओबीसींच्या भीती आहे की आपलं आरक्षण तर जाणार नाही. आज पुण्यात बैठक सुद्धा आहे. ओबीसी कमिटीचे अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचे ओबीसी नेते म्हणून ओबीसी समाजाला काय आश्वस्त करणार? नाही, ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरही त्या ठिकाणी काही अन्याय होणार नाही, ही काळजी सरकारने घेतली आहे. आम्ही आधीच सांगितलं की जे पात्र कुणबी समाजाचे लोक आहेत, जे आता 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहे, त्यामध्ये पात्र कुणबी समाजाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व समाजाच्या लोकांना आम्ही सर्टिफिकेट दिले आहे. आणि त्यामुळं मूळ जो कुणबी दाखला असलेला, जन्मजात कुणबी दाखला आहे किंवा त्या ठिकाणी वंशावळीमध्ये आलेला आहे, त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं आहे. त्यांची कोणाची ना नाही आहे. पण चुकीच्या पद्धतीने काही होत असेल तर त्या ठिकाणी कोणतंही त्या ठिकाणी आम्ही मान्य करत नाही. पण असा कुठलाही वाद आम्ही करत नाही आहे. ओबीसी आपल्या ठिकाणी आहे, मराठा आपल्या ठिकाणी आहे. दोन्ही समाज गुन्ह्या गावात राहतात.
दोन्ही समाज भावाभावासारखे आहे. कुठल्याही समाजाने आपसामध्ये वाद करायचा नाही आहे. ओबीसीलाही न्याय हक्काची मागणी करता येतं, मराठा समाजाला न्याय हक्काची मागणी करता येतं. त्यांनाही दोन्ही प्लॅटफॉर्म आहे. जर ओबीसी समाजाच्या लोकांवर काही वाटतं असा अन्याय झाला असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी त्या ठिकाणी पूर्ण वेळ ऐकायला तयार आहे. त्यामुळं या ठिकाणी काही जर त्यांच्या समस्या असेल तर आपण ऐकून घेऊ. या ठिकाणी ओबीसी संघटनांनी काही म्हटलं मला की बाबा तुम्ही आमचं ऐकून घेता, आम्ही ऐकून घेऊ. इकडे मराठा समाजाच्या या ठिकाणी काही संघटनाचं म्हणणं असेल तर त्या ठिकाणी विखे पाटील जी कमिटीचे सब कमिटीचे चेअरमन आहे. त्यामुळे या राज्यामध्ये कुठल्याही समाजाचा वाद होणार नाही. 18 पगड जाती 12 बोलतेदार हा जो समाज आहे या समाजालाही तेवढंच त्या ठिकाणी मजबूत ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करणं आवश्यक आहे. संविधानात जे आरक्षण त्यांना मिळालं तेही त्या ठिकाणी टिकवणं आवश्यक आहे. आणि मराठा समाजालाही दिलेलं आम्ही जे पाठबळ आहे आणि जे नियमन दिलेलं आरक्षण आहे ते टिकवणं आवश्यक आहे. तो राहुल गांधी ने कहा है कि बीजेपी और आरएसएस जोकरों का समूह है। राहुल गांधी ने कहा। राहुल गांधी को कोई सुनता नहीं यार, छोड़ो उनको, कोई सुनता नहीं है. और वो 2029 में और कम होने वाले हैं. अब वो नौटंकी कर रहे हैं, घूम रहे हैं नौटंकी करते हुए. देखना चाहिए अब क्या बोल रहे हैं, क्या कर रहे हैं, क्या चर्चा कर रहे हैं. छोड़ना चाहिए उनको आप भी बस ज्यादा वैल्यू दीजिए. उन्होंने इटली के प्रधानमंत्री मेलोनी को लेकर जो खतरा मदद किया, क्या परिपक्व नेता की निशानी है ये? उनको पूछिए वो परिपक्व है क्या नहीं है. नागपूर जिल्ह्यात काल एक व्हिडिओ व्हायरल झाला. शाळकरी मुलींना तिथे सायकली नाही आहे आणि एसटी बसची व्यवस्था नाही. 7 किलोमीटर पायी चालावं लागतंय. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सायकली देणार आहात अशी माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्या मुलींसाठी तुम्ही काय पुढाकार घेतायत की खेतपूर जे गाव आहे पुरी तालुक्यातलं त्या ठिकाणी आजपासून बस तिथे सुरू झालेली आहे. तुम्ही फोन केला होता एसटी प्रशासनाला. आजपासून आज पहिली फेरी तिथे आलेली आहे. मी प्रताप सरनाईकजी यांच्याशी स्वतः बोललो, कुस्तेकर त्यांचे एमडीशी बोललो, गमने नावाच्या आरएमला बोललो. बस सुरू केली. पण तिथल्या मुलींना किती सायकली पाहिजे आहे याबद्दलचा मी तिथल्या प्रांताला पाठवणार आहे, तिथल्या तहसीलदारला पाठवणार आहे आणि आमच्या ट्रस्टकडनं त्या सायकली पुरवणार आहे. या वेळेला भाष्य करत असताना टीका करून कोणाला काही मिळत नाही असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावरती टीका केलेली आहे. राहुल गांधी हे व्यंग करतायत आणि व्यंग करणारे पुढे जात नाहीत असंही म्हटलेलं आहे. तर ओबीसी संघटनांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे येत्या काळामध्ये आंदोलन मोर्चे काढू नयेत असे त्यांनी म्हटलंय.